तुम्ही बोलणार हात बोलताय खाली बसा खाली बसून बोला आपण विकासाचं बोलतोय कोणाची तरी सुपारी घ्यायची आणि चांगल्या कामात खडा घालून वरून बोलायचं कोणाची तरी सुपारी घेऊन इथं बोलायचं गेले 10-15 वर्ष कुठलं कामाचं तुम्ही बोलणार हात बोलताय खाली बसा खाली बसून बोला आपण विकासाचं बोलतोय सुपारी घेऊन इथं बोलायचं चांगल्या कामात पेटाचा खडा टाकायचा नाही आणि म्हणून हे 15 वर्ष आपण कधी शब्द झालो नाही इथं रस्त्यावर काही मुठवर मुरुम किंवा पाठीवर मुरुम कोणी टाकलं बघितलं नाही कुठला बंधारा झालं बघितलेलं नाही पाणी अर्थ बघितलं नाही एक 35 वर्षानंतर पाण्याचं स्वप्न दाखवलं 16,000 कोटीचं बजेट आम्ही टाकून घेतलं पाणी 95% पाणी आज आपल्या शोधात येत आहे याचा विचार नाही करत कोणाची तरी सुपारी घ्यायची आणि चांगल्या कामात खडा घालून वरून बोलायचं आम्हालाही कळतं आम्ही मोठे केलो असतो आलं का लक्षात गेले 10-15 वर्ष कुठलं कामाचं तुम्ही बोलणार हात बोलताय खाली बसा खाली बसून बोला आपण विकासाचं बोलतोय विकासाचं ऐकायला आलेलं आहे कुणाची तरी सुपारी घेऊन इथं बोलायचं नाही चांगल्या कामात पेटाचा खडा टाकायचा नाही आणि म्हणून हे 15 वर्ष आपण कधी शब्द झालो नाही इथं रस्त्यावर काही मुठवर मुरुम किंवा पाठीवर मुरुम कोणी टाकलं बघितलं नाही कुठला बंधारा झालं बघितलेलं नाही पाणी अर्थ बघितलं नाही एक 35 वर्षानंतर पाण्याचं स्वप्न दाखवलं 16,000 कोटीचं बजेट आम्ही टाकून घेतलं पाणी 95% पाणी आज आपल्या शोधात येत आहे याचा विचार नाही करत कोणाची तरी सुपारी घ्यायची आणि चांगल्या कामात खडा घालून वरून बोलायचं आम्हालाही कळतं आम्ही मोठे केलो असतो आलं का लक्षात कुणाची तरी सुपारी घेऊन इथं बोलायचं नाही कोणाची तरी सुपारी घेऊन चांगल्या कामात पेटाचा खडा टाकायचा नाही ऐकून घेतो याचा कुणाची तरी सुपारी घेऊन इथं बोलायचं नाही कुणाची तरी सुपारी घेऊन चांगल्या कामात पेटाचा खडा टाकायचा नाही वक्तव्य करून चर्चेत राहणारे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा शिवसेनेच्या शिंदे गटातील नेते तानाजी सावंत यांनी आता आणखी एक वक्तव्य करून वाद ओढून घेतलाय। शेतकऱ्यांनी सार्वजनिक पाणी पुरवठ्यासंदर्भात प्रश्न विचारताच तानाजी सावंत यांनी थेट शेतकऱ्यांची अवकात काढली। धाराशिव जिल्ह्यातील भूमपरांडा विधानसभा मतदारसंघातील व वाशी या तालुक्यातील डोंगरवाडी गावात हा प्रकार पाहायला मिळाला। सुपारी घेऊन मला प्रश्न विचारायचे नाहीत असं म्हणत सावंत यांनी शेतकऱ्यांवर संताप व्यक्त केला। डोंगरवाडी गावात तानाजी सावंत स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधत होते तेव्हा काही शेतकऱ्यांनी सावंत यांना पाणी पुरवठ्याबाबत काही प्रश्न विचारले। त्यावर सावंत यांनी संताप व्यक्त केला। तानाजी सावंत यांना शेतकऱ्यांनी प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले, सगळ्यांनी आपापल्या अवकातीत राहून बोलायचं आणि आपल्या अवकातीत विकास करून घ्यायचा। मी ऐकून घेतोय याचा अर्थ असा नाही की तुम्ही काहीही बोलणार आणि मी काहीही ऐकून घेणार। कोणाची तरी सुपारी घेऊन इथं बोलायचं नाही, कोणाची तरी सुपारी घेऊन चांगल्या कामात मिठाचा खडा टाकायचा नाही असं तानाजी सावंत शेतकऱ्यांना बोलताना म्हणाले। शेतकऱ्यांनी प्रश्न विचारताच सावंत म्हणाले की आम्हालाही कळतं कुणाची तरी सुपारी घ्यायची, इथं उभं राहून बोलायचं आणि चांगल्या कामात मिठाचा खडा टाकायचा। ही उडतेची मोजतो, प्रत्येकाने आपापल्या अवकातीत राहून बोलायचं, अवकातीत राहून विकास करून घ्यायचा। सावंत यावेळी म्हणाले की आपल्या भूमपरांडा वाशीसाठी अतिशय जिव्हाळ्याचा असणारा विषय म्हणजे आपल्या हक्काचं पाणी। आपल्या सततच्या प्रयत्नातून सुरू असलेल्या कृष्णा मराठवाडा सिंचन योजनेअंतर्गत उजनीचे पाणी सीना कोळेगाव प्रकल्पात आणण्यासाठी बोगद्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे। जवळपास 90% काम पूर्ण झालेलं आहे।
उर्वरित कामंही तातडीने पूर्ण करून साधारणपणे गुढीपाडव्यापर्यंत हे पाणी सीना काळेगाव धरणात येईल असं तानाजी सावंत यावेळी बोलताना म्हणाले. आता यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.